कोणत्याही सब्जेक्ट करता अत्यंत आवश्यक आहे तो विषय आपण सुरुवात करू. अकोटकर साहेब लिमिटेशन ऍक्ट करता करता 468 सेक्शन वर गेलेत मला वाटते ना. जुना जो आपला क्रिमिनलला आपण जो लिमिटेशन ऍक्ट जो लावतो तो आपण 468 लावतो. त्याच्यामुळे सिव्हिल क्रिमिनल हा भाग लिमिटेशनला राहत नाही आणि सिव्हिल क्रिमिनल हा भाग आहे हा एव्हिडन्सलाही राहत नाही. ते सगळे सारखेच असतात. सर्वप्रथम मी आपल्या या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या तुम्हा यंग कंपनीच्या समोर येऊन माझे विचार मांडायचा अवसर दिला. पहिले मी विचार असा केला होता की पुस्तक समोर काढून आणि एक एक सेक्शन घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मांडू. पण मग आता विचार असा केला की एक पुस्तक न मांडता, पुस्तक तर तुम्ही घरी वाचणार आहात. आज फक्त 45 वर्ष झालेले आहेत मला तुमच्या समोर कोर्टात काम करत असताना. या 45 वर्षांमध्ये जे काय शिकलो, जे माझ्या विरुद्ध माणसांनी मला शिकवलं, विरुद्ध वकिलांनी शिकवलं, जे न्यायाधीशांनी शिकवलं, जे पक्षकारांनी शिकवलं, काही दाव्यांमध्ये जिंकून शिकलो, काही दाव्यांमध्ये हरून शिकलो, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्टीच्या स्वरूपात जर काही विषय जर मांडले तर मग आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहायला सोपं जातं. काल किती मोठा सिनेमा जर आपण पाहून आलो तर त्यातले मायन्यूट डिटेल्स कोणी पण केव्हाही पण सांगू शकतात. पण अभ्यासाचा विषय जर घेतला आणि तो सेक्शन जर म्हटला तर मग काही वेळेवर आपल्याला आठवत नाही. म्हणून आपण गप्पासप्पांमधून मला जे वाटते ते तुमच्या समोर मी मांडतो. सर्वप्रथम एक सांगू इच्छितो, तुम्ही मंडळी उद्या ज्युडिशरीमध्ये गेल्यानंतर आपली केव्हा भेट होईल केव्हा सांगता येत नाही. तुमच्या समोर येऊन युअर ऑनर म्हणायला मला केव्हाही आवडेल, नक्कीच येईल मी तिथे. तुम्ही जेव्हा कामाला आता जाणार आहात तेव्हा एक ठरवून जा, तुमचं सिलेक्शन तर होईलच, मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. ज्या ठिकाणी तुम्ही जाणार तिथे स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. स्वार्थ म्हणजे आपल्याला जो पगार मिळणार आहे, जे आपले बेनिफिट्स आपल्याला गव्हर्नमेंट देणार आहे ते तर आपल्याला घ्यायचेच आहेत, कारण आपलं कुटुंब चालायचं आहे, घर चालायचं आहे. देवाच्या बहिणी या ज्युडिशरीमध्ये किंवा कोणत्याही नोकरीमध्ये सफिशियंट पगार, बेनिफिट्स हे सगळे गव्हर्नमेंट आपल्याला देते आहे, ते आपल्याला पुरेसं आहे. त्यासोबत सोबत आयुष्यामध्ये जसं आपल्याला आपल्या घरच्या लोकांचं ऋण फेडायचं असते, गुरु ऋण फेडायचं असते, पितृ ऋण मातृ ऋण फेडायचं असते, तसं आपल्याला एक समाज ऋण फेडायचं असते. समाज ऋण फेडायची प्रत्येकाची इच्छा जरी मनात असली तरी विषय असतो की सकाळ उठल्यानंतर मी चांगलं काम करू तर कुठे करू, कोणाला भेटू, कुठे जाऊ. आपला वकिली व्यवसाय आणि नंतर मग ज्युडिशरीचा जो व्यवसाय जो आहे किंवा ज्युडिशरीची जी ब्रँच आहे ती अशी आहे की जिथे जाऊन आपण स्वार्थ आणि परमार्थ हे आपण दोन्ही करू शकतो. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला रोज एका दुःखिताचं अश्रू पुसायचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला असतो. म्हणून तुम्ही जेव्हा जाल, सिलेक्ट होऊन जाल, इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा मनामध्ये नक्की ठरवून जा की रोज जेव्हा मी डायसवर ॲज अ जज म्हणून बसेल, या साईडला बसाल तुम्ही तिकडे, आम्ही तिकडे असतो. आज तुम्ही मला चान्स इकडे दिलेला आहे, तर इथे बसून तिकडच्याच किंवा इथे विटनेस बॉक्स मध्ये जे असतील ते लिटिगंटचं
कोणाचं तरी आपल्याला रोज एका माणसाचं भलं करायचं आहे. संध्याकाळी गेल्यानंतर आपल्याला विचारायचं आहे की आज माझ्या हातून काय चांगलं काम झालं. तुम्ही पहा, ज्या दिवशी तुमच्या हातून चांगलं काम झालेलं असेल, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्या व्यक्तीला जर तुम्ही न्याय मिळवून दिला, तर त्याचं जे हसू आहे, त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य आलेलं असेल, त्यामुळे आपल्यालाही खूप छान झोप लागणार आहे. आणि छान झोप लागणं याच्यासारखं मी म्हणतो कोणतंही गिफ्ट नाहीये. ज्या लोकांना झोपेचा त्रास आहे त्यांना विचारून पहा. झोपेची आराधना माणूस रात्रभर करतो, पण माणसाला झोप लागत नाही. एक खूप छान आपण काम दिवसभरामध्ये केलं, ज्याला नंतर आपण ईश्वरीय कार्य म्हणतो. आपल्याला कोणत्याही देवळात जायचं काम नाही आहे, मंदिर मस्जिद मध्ये जायचं काम नाही आहे, आपल्याला कुठे पहाडामध्ये हिमालयामध्ये जायचं काम नाही आहे. आपल्याला याच माध्यमातून एक ईश्वरीय कार्य करायचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. म्हणून तुम्ही चांगला अभ्यास करून जरूर पास व्हा आणि त्या ज्युडिशियरीच्या लाईनला तिकडे सुरुवात करा. आपण आपल्या विषयाला हात घालू. विषय आहे लिमिटेशन ऍक्ट. लिमिटेशन ऍक्टचा जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट कशाच्या आधारावर आहे? जे मॅक्झिम आहे की लॉ इज फॉर द विजिलंट अँड नॉट फॉर द इंडोलंट. कायदा हा सतर्क इसमासाठी कायदा आहे, झोपलेल्यांसाठी हा कायदा नाही. तो इथे येणार. मग जो कोणी झोपलेला आहे त्याला न्यायालयात येण्यापासून बंदी करायची म्हणून हा कायदा आहे. मग आता या कायद्याचा कन्सेप्ट जो आहे तो असा आहे की फॉर एन्फोर्समेंट ऑफ युअर राईट विदिन टाइम, एवढाचा लिमिटेशन ऍक्ट आहे. मग आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की लिमिटेशन ऍक्ट जो आहे, लिमिटेशन ऍक्ट only restricts the enforcement of right beyond the prescribed period of limitation. जी मुदत या कायद्यामध्ये दिलेली आहे त्या कायद्याच्या मुदतीच्या बाहेर तुम्हाला न्यायालयामध्ये येऊन तुमचे राईट्स मांडता येणार नाही असं म्हटलेलं आहे. आता याचा अर्थ दुसरा असा आहे, लिमिटेशन ऍक्ट will not extinguish your rights even after the prescribed period. हा किती छान कायदा आहे तो. मुदतीच्या बाहेर जरी तुम्ही कोर्टामध्ये गेले नाहीत तरी तुमचे अधिकार किंवा राईट्स जे आहेत ते संपुष्टात येत नाहीत. मग त्याचा अर्थ कसा आहे की इफ एनी अदर लॉ gives you extended period of limitation or if allows you to enforce your right, then that right can be enforced even beyond the prescribed period of limitation. म्हणजे स्पष्ट म्हणायचं जर झालं तर टाइम बार्ड क्लेम्स चे जे राईट्स आहेत ते सुद्धा एन्फोर्स केले जातात. तर सगळ्यांच्या मनामध्ये मला आता थोडंसं प्रश्नचिन्ह दिसतंय की तुम्ही हे स्टेटमेंट कसं करून राहिले. मुदतीमध्ये बसते हे तर ठीक आहे, पण काही राईट जर ते मुदतीच्या बाहेर जर गेले तरी आपल्याला कोर्टात कसे येता येतील त्याची गंमत तुम्हाला सांगतो. कोणताही दावा मुदतीत असो की नसो कोर्टात कसा बसवायचा याची आयडिया सांगतो. माहिती आहे ना, तुम्हालाही माहिती आहे. तर जे आपण करणार आहोत ते सगळं कायद्याच्या चौकटीत राहून करणार आहोत. जे बदमाशीने आपल्याला कुठलंही काही करायचं नाहीये. वी कॅन टेक द बेनिफिट ऑफ द फोर कॉर्नर्स ऑफ द लॉ. कोणत्याही तालुका प्लेसचा दावा आपल्याला पंचायत पडते की आपण तालुका प्लेसला जेव्हा दावा करायचा असतो
तेव्हा मला तरी पंचायत त्याची पडते की मला कंटाळा येतो बाळापूरला जायचं या उन्हामध्ये किंवा अकोटला जायचं, मग तो दावा आपल्यात कसा बसवायचा ते मला शेवटी विचाराल. ते तुम्हाला सांगतो मी की कोणत्याही गावचा गाव आपल्या गावात कसा बसवायचा, कायद्याच्या चौकटीतच राहून. या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी तर तुम्हाला जर कळल्या तर तुम्ही जेव्हा न्यायाधीश बनून जेव्हा चेअरवर बसाल तेव्हा तुम्हालाही कळेल की एखादा वकील जर माझ्यासारखा जर काही गडबड करत असेल, तुमच्या ताबडतोब लक्षात यायला पाहिजे की हा बसवलेला दावा आहे का खरा दावा आहे. मग आता लिमिटेशन निघून गेल्यानंतरही मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला दावा कोर्टात बसवता येतो. त्याचं एक्झाम्पल सांगतो. तुम्हाला एक एक प्रश्न विचारतो मी. मला जर वसुलीचा दावा करायचा आहे, इफ आय वॉन्ट टू, ती बँक इज देअर, बँक ग्रँटेड लोन टू द बॉरोवर अँड गॅरंटर अँड बँक इंटेंड्स टू रिकव्हर दॅट अमाऊंट. किती वर्षाचं लिमिटेशन आहे बेसिक? 3 वर्षाचं. 3 वर्षामध्ये आपण प्रॉमिसरी नोट वरून किंवा अग्रीमेंट वरून आपण न्यायालयात येऊ, कोर्टाला सांगू की बाबा आमचे पक्षकार जे आहेत, बँक यांनी कर्ज दिलं होतं, समोरच्या बॉरोवरनी गॅरंटरनी कर्ज दिलं नाही, आम्ही 3 वर्षात आलो. 3 वर्षामध्ये करारनाम्यापासून किंवा प्रॉमिसरी नोट पासून आपण आल्यानंतर तो दावा डिग्री होईल. 3 वर्षाचा पिरियड निघून गेलाय, त्याच्यानंतर आपल्याला दावा करायचा, मग काय करावं लागेल? तर तो आपण थर्ड वेळ घेऊ. पहिल्यांदा विचारतो की ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेट घेऊ. ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेट म्हणजे कर्ज दिलं. ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेट शुड बी बिफोर द एक्सपायरी ऑफ द प्रिस्क्राइब पिरियड. म्हणजे 3 वर्षाच्या पिरियडच्या आत नूतनीकरण पाहिजे किंवा ऍक्नॉलेजमेंट पाहिजे, जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेक्शन 18 ऑफ लिमिटेशन ऍक्ट मध्ये दिलेलं असतं. म्हणजे 2.5 वर्ष झाले आणि त्या बॉरोवरनी जर आपल्याला करारनामा करून दिला की आय हिअर बाय ऍक्नॉलेज व्हॉट एव्हर अमाऊंट आय हॅव टेकन अलॉंग विथ इंटरेस्ट अँड सो, त्या डेट पासून पुन्हा पुढे 3 वर्ष. म्हणजे एक्सटेन्शन ऑफ टाइम ऑफ लिमिटेशन कसा होईल? ऍक्नॉलेजमेंट. मग ऍक्नॉलेजमेंट नाही आहे बँकेजवळ, मग काय करायचं? पार्ट पेमेंट ऑफ डेट, खाते उतारा काढायचा. त्या खाते उतारामध्ये जर त्यांनी 3 वर्षाच्या आत 100 रुपये दिले असतील, 500 रुपये दिले असतील, 1000 रुपये दिले असतील, सो दॅट इज कॉल्ड पार्ट पेमेंट. म्हणजे एक एक्सटेन्शन कसं झालं? ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेट. ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेट शुड बी इन रायटिंग. पार्ट पेमेंट ऑफ डेट जे आहे ते रायटिंगची गरज नाही आहे, ते खात्यामध्ये तुम्ही जमा करून द्या. 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपया जमा केला असेल. मग आता पार्ट पेमेंट ऑफ डेटही नाही आहे, ऍक्नॉलेजमेंट ऑफ डेटही नाही आहे. 3 वर्ष निघून गेले आहेत, मग कसे पैसे वसूल कराल? कसे करायचे 3 वर्षाच्या वर? मागे ते घेऊन आपण ते सेक्शन 25 घेतोय आपण. समजा मॉर्गेज असेल, ज्याला आपण गहाणखत म्हणतो. गहाणखताचे 2 प्रकार आहेत बेसिकली. एक आहे रजिस्टर्ड मॉर्गेज, एक आहे मॉर्गेज बाय डिपॉझिटिंग टायटल डीड्स. जर बॉरोवर आणि गॅरेंटरनी कोणीतरी जर आपल्याला गहाणखत करून दिलेलं असेल तर मग लिमिटेशन किती आहे पैसे वसूल करायला? 2 years. So based on the mortgage deed or recovery of amount, we will make a prayer that I want recovery of this amount. If defendant is not ready to pay it, his property should be foreclosed and sold. त्याची प्रॉपर्टी जप्त करा आणि विका. त्याच्याकरता लिमिटेशन आहे 12 वर्षाचं. असंही नाही झालं, समजा आपल्याजवळ नाही आहे, मग कसं करायचं? मग दावात आपला टाइम पार झालेला आहे. व्हॉट यू हॅव सेड नाउ अँड व्हॉट आय अर्लियर सेड की दावा टाइम बार्ड आहे पण आपल्याला वसूल करायचा आहे. मग त्याच्याकरता काय करायचं? अग्रीमेंट टू पे टाइम बार्ड डेट. तो कन्सेप्ट कसा आहे पहा. या लिमिटेशन ऍक्ट मध्ये कोणाला पुस्तक असतील तर बघा, एक सेक्शन 29 दिलेलं आहे का पुस्तक? कोणी एक सेक्शन 29 वाचा, जोरात वाचा.
बसा ना. सेक्शन where any special or local law prescribed for any suit, appeal or application, a period of limitation different from the period prescribed by the statute. The provision of Section 3 shall apply as if such period where the period prescribed by the statute and for the purpose of determining any period of limitation prescribed for any suit, appeal or application by any special or local law. The provision contained in Section 4 to 24 inclusive shall apply only insofar as and to the extent to which they are not expressly excluded by such special or local law. बरोबर. Third, save as otherwise provided in any other law for the time being in force with respect to marriage and divorce, nothing in this act shall apply to any suit or other proceedings under any such law. Fourth clause, section 25 and 26 and definition of easement in section 2 shall not apply to cases arising in the territories to which the Indian Easement Act 1882 made for the time being in extent. ओके, त्याचा शॉर्ट मध्ये अर्थ सांगतो तुम्हाला. या लिमिटेशन ऍक्ट मध्ये प्रत्येक कायद्यामध्ये एक सेव्हिंग दिलेलं असते. कायद्याची पद्धत आहे. सुरुवातीला डेफिनेशन, नंतर कुठे अप्लाय होईल, त्याच्यानंतर सेव्हिंग क्लॉज म्हणजे कुठे अप्लाय होणार नाही. सेव्हिंग क्लॉज हा नॉर्मली शेवटी असतो. त्या लिमिटेशन ऍक्ट मध्ये असं दिलेलं आहे की लॉ ऑफ लिमिटेशन विल नॉट अप्लाय टू एनी अग्रीमेंट और कॉन्ट्रॅक्ट which have been entered into section 25 कंसामध्ये 3 of the contract act. आता बघा कुठे लिमिटेशन ऍक्ट आणि कुठे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आता या लिमिटेशन ऍक्टचा मध्ये जे सेव्हिंग केलेलं आहे ते सेव्हिंग असं आलेलं आहे की या लिमिटेशन ऍक्टच्या प्रोव्हिजन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला लागणार नाही. सेक्शन 25(3) ला म्हणजे आपले पैसे वसूल करायचे टाइम बाउंड जरी झालेले असतील लिमिटेशन ऍक्ट नुसार आणि आपला सौदा किंवा आपला करारनामा हा सेक्शन 25(3) मध्ये जर आपल्याला जर बसवता जर आला तर आपला दावा जो आहे हा टाइम बाउंड आहे पण एन्फोर्सेबल आहे. हा 2 शब्द मी तुम्हाला सांगतोय. मला दाव्यामध्ये प्लीडिंग करायला येईल कि my suit is time barred, my claim is time barred, but I have filed this suit for enforcement of my right as per section 25(3) of the contract act. आता तुम्हाला कन्फ्युजन नको. ज्यांना माहित आहे ते पक्के असतील कारण त्यांनी कामं केले असतील. ज्यांना माहित नसतील ते सांगतो. दावा टाइम बाउंड झाला. आपण न्यायालयामध्ये म्हणू की माझा दावा साहेब टाइम बाउंड झाला कारण 3 वर्षात मी आलो नाही, माझ्याजवळ एक्नॉलेजमेंट नाहीये, नूतनीकरण नाहीये, माझ्याजवळ पार्ट पेमेंट नाहीये, माझ्याजवळ मॉर्गेज नाहीये. मग मी आलो कसं कोर्टामध्ये. मग दुसरं एक लिमिटेशन असते की इन्स्टॉलमेंटनी जर पेमेंट असेल तर विच इन्स्टॉलमेंट गिव्हज यू न्यू कॉज ऑफ ऍक्शन, ते नाहीये माझ्याजवळ. मग आता मी एन्फोर्समेंट कसा करणार आहे कॉन्ट्रॅक्टचा. तर मग काय करायचं, समोरच्या व्यक्तीजवळ मागचे लोक या ना समोर, मग एक ऍग्रीमेंट तयार करून घ्यायचा. तो ऍग्रीमेंट कसा पाहिजे आपल्याला, दॅट शुड बी ऍग्रीमेंट टू पे टाइम बाउंड डेट. तो ऍग्रीमेंट किती वर्षानंतर असला तर चालेल, 25 वर्षानंतर असला तरी चालेल, 50 वर्षानंतर असला तरी चालेल, 3 वर्ष 1 दिवसाचा असला तरी चालेल. पण त्या ऍग्रीमेंट मध्ये काय पाहिजे, त्या ऍग्रीमेंट मध्ये हे पाहिजे, I hereby promise to pay rupees so and so which is barred by limitation. म्हणून तुम्ही ज्या बँकेतून जेव्हा कर्ज काढता त्या बँकेजवळ एक करारनामा असतो, एक कागद असतो छोटासा. त्या कागदावर बँकेचे ऑफिसर लोक तुमची पहिले सही घेऊन घेतात आणि तो असतो ऍग्रीमेंट टू पे टाइम बाउंड डेट. चुकून माकून
जर हे आपलं कर्ज जर टाइमबार जर झालं आणि तो कागद जर तुम्ही जर केसला जर लावला तर तुमचा दावा हा लिमिटेशन मध्ये येणार नाही, पण तो दावा एन्फोर्सेबल राहील. मग आता एखाद्याला जर म्हटलं की तू अग्रीमेंट टू पे टाइम बार डेट आम्हाला करून दे, टाइम बार म्हटल्याबरोबर कोणालाही समजते, खेळेवाल्या माणसालाही समजते, असा काय सगळेच हुशार झाले. मग त्याकरता काय करायचं, जर कोणाही मिळून जर तुम्हाला जर पैसे वसूल करायचे असतील 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर, तर तुम्ही काय म्हणायचं, त्याला म्हणायचं बाबा तू एक आत्ताच्या आत्ता पैसे भर, तू भरत नाही. त्याला काय म्हणायचं, तू एक प्रॉमिसरी नोट लिहून दे. प्रॉमिसरी नोट हे शब्द काय असतात, प्रॉमिसरी नोट इज ॲज पर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. प्रॉमिसरी नोट मध्ये असा शब्द असतो, आय हिअर बाय प्रॉमिस टू पे रुपीज सो अँड सो टू यू ऑन डिमांड, एवढा शब्द असतो ना. आता तुम्हाला फरक सांगतो, ज्या दिवशी आपण बँकेत जाऊन कर्ज घेतलेलं आहे त्या दिवशीची प्रॉमिसरी नोट आणि आज 10 वर्षानंतरची करून दिलेली प्रॉमिसरी नोट मध्ये काय फरक आहे. ज्या दिवशी कर्ज घेतलं त्या दिवशी त्या बॉरोवरला बँकेतून पैसे मिळाले, दॅट प्रॉमिसरी नोट वॉज फॉर कन्सिडरेशन. बँकेने 10 लाख रुपये दिले म्हणून त्यांनी प्रॉमिसरी नोट लिहून दिली, आय हिअर बाय प्रॉमिस टू पे रुपीज 10 lakh बिकॉज आय हॅव रिसीव्ड दॅट अमाऊंट. ही आता टाइम बारच्या नंतरची प्रॉमिसरी नोट लिहून दिलेली आहे, त्या दिवशी त्याला काही पैसे मिळाले आहेत का. सो दिस प्रॉमिसरी नोट इज विदाउट कन्सिडरेशन. म्हणून या लिमिटेशन ऍक्ट मध्ये जे म्हटलं आहे की सेक्शन 25(3) ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इज सर्व. आता कोणाचं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे का इथे, मी देतो, मला ओळखायचे नाही आहेत आज कोणतेही कायदे, म्हणून तुम्हाला देतो. तुलाच सेक्शन 25(3) ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वाच. ठीक नाही, आवाज येतो का आता की उभं राहू. मला गप्पा सप्पा मारायचे असल्यामुळे बसलाय मी, कारण वर जर तिथे ओव्हर राहिलं तर मग त्या स्ट्रिक्ट सेक्शन वाचले जातात. सेक्शन 25(3) हे जोरात वाच. हा, It is a promise made in writing and signed by the person to be charged therein, or by his agent, generally or specifically authorized in that year, to pay only or in a part a debt of which the creditor might have enforced payment, but for the law for the limitation of suit. सेक्शन 25(3). ठीक आहे, थँक्यू. ही जी प्रॉमिसरी नोट 10 वर्षानंतर त्या माणसाने जी लिहून दिलेली आहे त्या दिवशी कुठलंही पेमेंट बँकेने केलेलं नाही, म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल आहे, कारण हा कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन आहे. कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे, तुम्हाला ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कोणी शिकवतील किंवा मला सांगायचा वेळ येईल तेव्हा तुम्हाला सांगेल की एनी कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन इज void, but only this contract without consideration is valid and enforceable in the court of law because it is for the debt which is already barred by limitation and you agree to pay that debt. म्हणून हा कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल आहे. एवढं सगळं डिस्कशन काहीच लक्षात ठेवू नका, एवढंच फक्त लक्षात ठेवा की आपल्याला जर दावा वसूल करायचा असेल तर बेसिक लिमिटेशन किती, 3 वर्ष. आपल्याजवळ जर ऍक्नॉलेजमेंट असेल तर समजा 2.5 वर्षानंतर ऍक्नॉलेजमेंट आली तर 2.5 वर्ष प्लस 3 वर्ष. पार्ट पेमेंट ऑफ डेट असेल तर तिथून पुढे किती, नंतर इन्स्टॉलमेंट जर असतील तर तिथून किती, 3 असेल तर मॉर्गेज असेल तर किती वर्ष, 3 असेल. आणि फारच इमर्जन्सी आली ना आपल्याजवळ जर प्रॉमिसरी नोट आहे, ती प्रॉमिसरी नोट केव्हाची पाहिजे,
दावा टाइम बार झाल्याच्या नंतरची पाहिजे. समोरच्याने लिहून द्यायला पाहिजे की मी इतके रुपये द्यायला तयार आहोत. त्यावर कोणची रक्कम टाकायची की त्या दिवशी जर तो माणूस बँकेत जर आला आणि त्यांनी जर म्हटलं की मी माझं अकाउंट क्लिअर करायला तयार आहो, जी रक्कम त्या दिवशीची असेल ती त्यांनी त्या खात्यामध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की कधीच तुमचा क्लेम एवढ्या क्लेम मध्ये जर तुम्ही बसवला तर टाइम बार होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की समजा काहीच नाहीये तुमच्याजवळ, एखादा तो समोरचा पक्षकार हुशार आहे पण तो तुम्हाला टाइम बार डेटचा अग्रीमेंट करून द्यायला तयार नाहीये. 3 वर्षाच्या नंतर 2 वर्ष झालेले आहेत, 5 वर्ष झालेले आहेत, तुम्हाला बँकेचे पैसे वसूल करायचे आहेत किंवा कोणाचे पैसे वसूल करायचे आहेत. पण त्यामध्ये काय आहे, एक अग्रीमेंट आहे. अग्रीमेंट कोणाचं आहे? गॅरंटरचा. When we take amount as a loan, one agreement is that I hereby promise to pay the amount. हा अग्रीमेंट कोण करतो? बॉरोवर. आणि दुसरा अग्रीमेंट जो असतो तो कोण करतो? गॅरंटर करतो. गॅरंटर काय करारनामा करून देतो? खूप मोठमोठे करारनामे असतात, पण त्यातलं महत्वाचं जे वाक्य जे असते ते असं आहे की आय हिअर बाय प्रॉमिस टू पे अमाऊंट ऑफ रुपीज सो अँड सो इन केस ऑफ डिफॉल्ट ऑफ द बॉरोवर. म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी जर कर्ज भरायला जर नाकारलं तर मी हे पैसे भरीन असा करारनामा असतो. म्हणजे when we take a loan from anybody, from an individual or from bank, there are normally 2 documents, 2 agreements. One is by borrower and one is by guarantor. आता बॉरोवरने जर समजा मुदत मध्ये जर पैसे भरले नाही टाइम बार झाला ना दावा. 3 वर्षात पैसे नाही भरल्यामुळे लिमिटेशन ऍक्ट काय म्हणते की दावा तुमचा टाइम बार झाला. पण गॅरंटरचं काय हो, बँकेला काय किंवा ज्यांनी पैसे दिले त्याला काय, त्याला पैसे वसूल करून पाहिजे. ते बॉरोवर कडून का होईना किंवा गॅरंटर कडून का होईना. मग बॉरोवरचा दावा जर टाइम बार झाला असेल तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो, ज्या दिवशी बॉरोवरचा दावा टाइम बार होईल त्याच दिवशी गॅरंटरचा दावा इन्फोर्सेबल होतो. 2 शब्द मी सांगितले इन्फोर्सेबल, एक टाइम बार डेट साठी आणि एक अग्रीमेंट टू पे गॅरंटर साठी. आता गॅरंटी अग्रीमेंट जो आहे दॅट इज डिफाईन्ड अंडर सेक्शन 126 ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. तुलाच देतो मी वाचायला. सेक्शन 126 वाच. तू बसला इथे. सेक्शन 126 जो आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी डिफाईन केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी म्हणजे काय आहे? आपले 2 गोष्ट आहेत. तुम्ही म्हणता मग मी असं अमकम का करीन कोटकर साहेब, मी असं कबूल करतो. तुम्ही जर काही केलं नाही तर मी अकोटकर साहेबांना कबूल करतो की अजितने जर काही नाही केलं तर मी आहे ना बसलेलो इथे. दिस इज कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. If other person agrees to perform the promise of others in case of his default. Contract of guarantee, surety, principal, debtor, and creditor. A contract of guarantee is a contract to perform the promise or discharge the liability of a third person in case of his default. The person who gives the guarantee is called the surety. The person in respect of whose default the guarantee is given is called the principal debtor. And the person to whom the guarantee is given is called the creditor. A guarantee may be either orally or written. तर कधी कधी असं जर होईल की बॉरोवरच्या विरुद्ध आपला दावा जर चालत नसेल, वी नीड नॉट वरी अबाउट इट. आपल्याला पैसे वसूल करायची गरज आहे. Normally I have found that guarantors are equally competent financially. गॅरंटी कोणाची घेतो आपण? ज्याची पत आहे, ज्याच्याजवळ पैसे आहे, ज्याच्याजवळ प्रॉपर्टी आहे किंवा त्याची प्रॉपर्टी असते आपल्याजवळ वाहन असते त्याच्यामध्ये. म्हणून गॅरंटरच्या विरुद्ध मग दावा दाखल करायचा. तोही दावा असाच करायचा.
ड्राफ्टिंग कसं करायचं होतं दाव्याचं? लोन ऑफ रुपीज सो अँड सो हॅज बीन गिव्हन टू बॉरोवर ए सो अँड सो. त्या बॉरोवरला पार्टी करायची गरज नाही दाव्यामध्ये. ही फेल टू पे दॅट अमाऊंट विदिन 3 years. आवर क्लेम अगेन्स्ट दॅट बॉरोवर इज टाइम बार्ड. स्पष्ट बोलणे म्हणायचं कोर्टामध्ये. बट contract of guarantee is there. The second or the day when the basic contract with the borrower ends, immediately the another contract takes its place, gets its life, and therefore I can file the suit within 3 years against the said guarantor. So simply file the suit against the guarantor, but that has also required to be filed within a period of 3 years, because that contract has to be enforced within a 3 years period. आता ही जी अनालॉजी जी मी तुम्हाला सांगतोय ही माझ्या मनाची नाहीये. जे सगळं जे सांगतोय ती मी जरी सांगत असलो तरी पुस्तकातलं आहे. एक तर ते पुस्तकाच्या शब्दांमध्ये सापडलेलं असेल किंवा सुप्रीम कोर्टने तो कायदा केलेला असेल. हाफ ब्रीज ऑफ द सुप्रीम कोर्ट, ऑबिटर डिक्टा ऑफ द सुप्रीम कोर्ट इज द लॉ ऑफ द लँड. आता गॅरंटरच्या विरुद्ध आपण जे वसूल करू शकतो हे लिमिटेशन ऍक्ट मध्येच सेक्शन 23 मध्ये दिलेलं आहे. कोणी वाचा? प्रवीण वाचतो का? सेक्शन 23 लिमिटेशन ऍक्ट. एक मिनिट. म्हणजे कसं आहे ते, बॉरोवरनी पैसे भरले नाही की देर इज ए इंजुरी. इंजुरी म्हणजे मारलंच पाहिजे असं नाही. दॅट इज अ लिगल इंजुरी. लिगल इंजुरी टू द बँक or who grants the loan, and when the legal injury starts, new limitation starts against that person who has committed the breach of contract. आता हा सुंदर सेक्शन आहे. 23 वाचा. For compensation for the act not actionable without the special damage. In case of suit of compensation for an act which does not give rise to cause of action unless some special injury actually result. Therefore, the period of limitation shall be the compute from the time when the injury results. बरोबर. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं ना. थोडक्यात लक्षात ठेवा, शब्द काही असू द्या, कॉम्प्लिकेटेड शब्दामध्ये जायचं नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा बॉरोवरच्या विरुद्ध आपला दावा टाइम बार्ड असतो त्यावेळेला कोणतेच रेमेडी जेव्हा आपल्याला नसतात तेव्हा आपण गॅरंटरच्या विरुद्ध पुढच्या 3 वर्षामध्ये दावा करू शकतो. त्याला आपल्याला दावा म्हणावा लागतो सूट फॉर रिकव्हरी ऑफ कॉम्पेन्सेशन because of the breach committed by the borrower. So we are recovering the compensation from the guarantor who executed the agreement under section 126 of the Contract Act and agreed to perform the promise of borrower in case of his or her default. त्याच्यामुळे जो मी कन्सेप्ट तुम्हाला मांडला की लिमिटेशन ऍक्ट मध्ये कधी कधी आपले दावे टाइमबार होतात, तरी पण आपला राईट हा एन्फोर्सेबल असतो. आणि जेव्हा राईट एन्फोर्सेबल असतो तेव्हा त्या राईट करता दुसऱ्या कायद्यामध्ये जर काही तरतूद असेल तर तुम्ही त्या तरतुदीप्रमाणे एन्फोर्समेंट ऑफ राईटचा दावा करायचा. लिमिटेशन ऍक्ट मध्ये नाही बसलो तर सेक्शन 25चा दावा करा. आणि इथे लिमिटेशन ऍक्ट मध्ये नाही बसलो तर सेक्शन 126 ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे दावा करा कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटीवर. अजून एक तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला विचारतो, एक टेनंट आहे, त्या टेनंटने भाडं दिलेलं नाही आहे 50 वर्षाचं. 50 वर्षाचं भाडं दिलेलं नाही आहे. तर ते भाडं आपल्याला वसूल करता येईल का मुदतीमध्ये? करता येत असेल तर केव्हा, नसेल करता येत तर केव्हा, आणि तो लँडलॉर्ड कोण लागेल, त्याचं काय स्टेटस लागेल, मी सांगतो तुम्हाला. देर आर डिफरंट आयडेंटिटीज बिफोर द कोर्ट. ज्युरिडिकल पर्सन ज्याला म्हणतो. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल, तुम्ही आपण एकमेकावर दावे करतो. एक म्हणजे कॉर्पोरेट बॉडी असते, एक म्हणजे कंपनी असते, एक म्हणजे पार्टनरशिप असते.
त्याच्यानंतर एक असते सोसायटी असते, एक कोऑपरेटिव्ह सोसायटी असते, रजिस्टर्ड सोसायटी असते. दीज आर ऑल द लिगल एंटिटीज बिफोर द कोर्ट. मग एक एंटिटी अशी असते ट्रस्ट, त्याला आपण प्रायव्हेट ट्रस्ट म्हणतो किंवा पब्लिक ट्रस्ट म्हणतो. तर या कायद्यामध्येच, या लिमिटेशन ऍक्ट मध्येच अशी तरतूद आहे, इफ एनी सूट is required to be filed by the trust against the whole world, then there is no limitation. हा मी शब्द काय वापरतोय, there is no limitation for filing the suit against the trust. याचं कारण काय, जेव्हा माझी प्रॉपर्टी असते तर आय शुड बी केअरफुल अबाउट दॅट, हे कायद्याला माहित आहे. पण जेव्हा मी एखाद्या संस्थेचा ट्रस्टी असतो, जेव्हा ती प्रॉपर्टी माझ्याजवळ ट्रस्टी म्हणून असते, तेव्हा मी त्याच्यामध्ये मॅनेजर असतो, आय बिकम केअरलेस बिकॉज इट इज नो बडीज प्रॉपर्टी. माझी प्रॉपर्टी नाही, ट्रस्टची प्रॉपर्टी आहे म्हणजे माझी नाही, काळजी नाही करत. म्हणून कायद्याने प्रोटेक्शन दिलं आहे ट्रस्टला, की ट्रस्टवर जर दावे करायचे असते तर ते ट्रस्टचे दावे कधीच टाइम बाहेर होणार नाही. यू विल से, यू प्रूव्ह दॅट माय क्लायंट इज अ ट्रस्ट and your suit will be within limitation always. आता या कायद्यामध्ये all laws are based on the common sense, including this limitation act also and contract act also. दावा दाखल केला, दावा दाखल केल्यानंतर निकाल लागला, मग मला अपील दाखल करायचं आहे. अपील दाखल करायला मला 5 वर्ष वेळ लागला. कायद्यामध्ये लिमिटेशन 30 दिवसाचीच दिलेली आहे. याच्यामध्ये एक चांगलीच तरतूद दिली आहे सेक्शन 5 मध्ये, कंडोनेशन ऑफ डिले. जस्ट रिझन कॅन बी गिव्हन बिफोर द कोर्ट. आता जस्ट अँड सफिशियंट रिझन जे आहे ते काही मॅथमॅटिक्स नाही, दॅट डिपेंड्स अपॉन द सर्कमस्टान्स, दॅट डिपेंड्स अपॉन हाऊ द जज इज लिबरल, दॅट डिपेंड्स अपॉन how the advocate pleads intelligently regarding the reason. Normally we plead the reason that is sickness. Normally आपण म्हणतो हा आजारी होता, बरेच वेळा आजारी होता म्हणतो, तो माणूस तो फिरताना दिसतो किंवा दुसऱ्या कोर्टामध्ये साक्ष देतो. तेव्हा तो डिले कंडोनेशनचा अर्ज करताना प्लीज टेक केअर that your client should not be elsewhere available as a proof. मग आजारपणाचे कारण नॉर्मली राहते, किंवा कधी कधी आपण काय करतो की माझा पक्षकार गरीब आहे, ते कारण त्याच्यामध्ये चालू शकते. किंवा अपोजिट वकील येण्याच्या अगोदर जज साहेबांच्या जवळ येऊन हळूच त्यांच्या कानामध्ये सांगून द्यायचं की साहेब डिले कंडोन करून टाका ना, बाबा कॉस्ट लावून टाका 1500 रुपये. ते एक सगळ्यात चांगलं रिझन असते तिथे कोर्टासमोर. तो कोर्टाने हो म्हटल्यानंतर समोरच्या वकिलाची कितीही लढलं तरी ते जज म्हणतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला कॉस्ट बसवून जस्ट कमा. सुप्रीम कोर्ट साहेबांचे जे जजमेंट्स आहेत, आता आपल्याला अवधी कमी आहे आज, आणि तुम्हालाही नंतर घरी जायचं आहे जय खावायला, जजमेंट नंतर पाहू. की पहिले हायकोर्ट असं म्हणायचं, आपलं बॉम्बे हायकोर्टच म्हणायचं, each day's delay must be explained. तुम्ही जर समजा 30 दिवसात अपील करायचं आणि तुम्हाला 45 दिवस जर लागले, तर 15 दिवसाचा डिले कसा लागला, वकिलाकडे जायला उशीर लागला की सर्टिफाईड कॉपीला तुम्हाला उशीर लागला की काय लागला, each day's delay must be explained असं म्हणायचं. मग उपयोगाने सुप्रीम कोर्टने एका जजमेंटमध्ये असं म्हटलं, why you are not insisting for each day, why you are not insisting for each hour, why you are not insisting for each minute, and why you are not insisting for each second. Supreme Court म्हणते, let the party come to us, let the party in the battlefield, allow them to fight, don't restrain them on the technicalities of the limitation. मग आता आज जगत जाहीर असा कायदा काय आहे की limitation will not be a bar or embargo or enforcing your rights before the court, because courts are very liberal nowadays, and that is the right approach as per the jurisprudence also, की न्याय हा जसा देणं गरजेचं आहे तसा जनरल पब्लिकलाही वाटलं पाहिजे की न्याय देण्याचं कार्य खरंच होते आहे.
केवळ मला 15 दिवसाचा उशीर झाला, मी आजारी होतो, मी येऊ नाही शकलो. त्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 2-2, 4-4 वर्ष, 5-5 वर्षाचे ज्या केसेस होत्या, जे आपले इंटरव्ह्यू स्टे त्या कोरोनाच्या काळामध्ये होते, शेवटी कायदा काय, कॉमन सेन्स आहे ना. करोना तर काही कोणाला पाहून आलेला नाहीये. त्यावेळेला सुप्रीम कोर्ट साहेबांनी म्हटलं की ऑल द इंटरिम ऑर्डर्स ऑफ स्टे अँड स्टेटस को अँड स्टे विल स्टँड ऑटोमॅटिकली कंटिन्यू इव्हन इफ यू अप्लाय ऑर नॉट अप्लाय. त्यामुळे सेक्शन 5 हा नॉर्मली आपल्याला अप्लाय होतो. तुम्ही हा प्रश्न नाही विचारला की सर सेक्शन 5 आहे तर मग तर काही टाइम बाळ होत नाही. सेक्शन 5 जर लिमिटेशन ऍक्ट जर आहे तर मग काय, कोणताही दावा घ्या, 50 वर्षानं करा, 100 वर्षानं करा, डिले कंटिन्यू करा. पण एक लक्षात घ्या, सेक्शन 5 इज अप्लिकेबल टू द अपील्स. व्हेरिएबल ज्युरिडिक्शन जे आहे लोअर कोर्टचं, त्याला जर सेक्शन 5 जर अप्लाय जर केला असता तर या लिमिटेशन ऍक्टचं आपल्याला कामच नव्हतं ना. एक आपल्याला नेहमी कामाचा सेक्शन असा येतो की बोना फाईडी लिटिगेटिंग इन द रॉंग फोरम. इथे माझे असं कन्फ्युजन असं होतं की 1 करोड पर्यंतचे अपील जे आहे ते अकोल्याला करायचे एलिव्हेशनचे की ते हायकोर्टला करायचे. आम्हालाही कन्फ्युजन होतं. आम्ही काय केलं की ते जे अपील्स आहेत ते आम्ही हायकोर्टामध्ये पाठवून दिले, वेळीच नको. हायकोर्टामध्ये मॅटर्स 2, 4, 5 वर्ष, 7 वर्ष लागतच नाहीत. 7 वर्षानंतर लागल्यानंतर तिथे लवकर डिस्पोज करायचं असतं ना, तर सगळ्यात लवकर डिस्पोज करण्याचं रिझन काय असते कोणत्याही कोर्टामध्ये, तुम्ही जेव्हा न्यायाधीश व्हाल तेव्हा तुमचाही जो रिझन असं राहील की आय एम हॅव्हिंग नो ज्युरिडिक्शन. जेव्हा मला ज्युरिडिक्शन नाही, जेव्हा आपण असं म्हणतो, मग त्यांनी तिथे काय केलं की ज्युरिडिक्शन अप टू 1 करोड लाईज ॲट अकोला. मग सगळेचे सगळे जेवढे अपील 1500, 2000 जे सगळे हायकोर्टमध्ये दाखल केले होते ते अकोल्याला पाठवले. मग अकोल्याला अपील दाखल करायची मुदत किती आहे? 30 दिवस. हायकोर्टाला अपील दाखल करायची मुदत किती आहे? 90 दिवस. हायकोर्टाचे अपील आम्ही 90 दिवसात केले होते. पण 90 दिवसात केल्याच्या नंतर मग असं परिस्थिती लक्षात आली की ते आमचं चुकलं. मग आम्ही हायकोर्टाला जाऊन विनंती केली आर्ग्युमेंटच्या दिवशी. सगळ्यांची अपील आम्ही सोबत लावून घेतले आणि साहेबांना विनंती केली की साहेब आमचं चुकलं, तुम्ही एक करा की रिटर्न दिस अपील बॅक टू द अपेलंट ऑर बीइंग प्रेझेंटेड टू द प्रॉपर कोर्ट ॲट अकोला. मग त्यांनी काय केलं की हायकोर्टामध्ये चुकून दाखल केलेले सगळे अपील आम्हाला आमच्या जो परत करून दिले. एक्झिबिट 1 वर 4 ओळीची ऑर्डर झाली की अपील इज hereby returned back or being presented in the lower court and party is at liberty to file application or condemnation of delay, and lower court should take the note that lower court should be liberal in allowing the condemnation. मग आम्ही ते घेतले तिथले अपील इथे दाखल केलं. पण इथल्या कोर्टाला आपले सुपरिटेंडेंट जे असतात ना, इथे आहेत का कोणी सुपरिटेंडेंट आपल्या कोर्टातले? आता कोणी रिटायर झालेले आहेत किंवा सुपरिटेंडेंट होणार आहे, तर सुपरिटेंडेंट आपल्याला फार आवडतात तिथे. हायकोर्टने लिबरली केस दाखल करा असं आपल्याला म्हटलेलं आहे, पण ते सुपरिटेंडेंट आपण त्यांना दादा म्हणतो, ऐकतात नंतर आपलं ते, पण पहिल्यांदा ते अडवूनच टाकतात, तुमची केस चालत नाही. मग अडवल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, हायकोर्टने काही जरी ऑर्डर पास केली तरी आपल्याला एक डिले कंडिशनचा अर्ज करावा लागतो. तो सेक्शन 5चा नसतो. सेक्शन 5 म्हणजे काय, आम्हाला काही जस्ट ग्राउंडवर आम्हाला वेळ लागला, पण आम्ही we were vigilant, we were alert in going to the court, and we had gone to high court, means we had gone to the court. आम्ही न्यायालयात गेलो आणि सतर्क होतो, आम्ही काही झोपलेलो नव्हतो. पण आमचा रस्ताच चुकला, आम्हाला मुंबईला जायचं होतं, तर आमचा रस्ता जो आला तो कलकत्त्याला, आम्ही कलकत्ता पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर असं कळलं की नाही मुंबईला जायचं, आम्हाला परत जाऊ द्या, असं जर रिझन असेल तर मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सेक्शन 14 लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे आपल्याला अर्ज करावा लागतो. तो असा की बोना फाईडी वी वर लिटिगेटिंग बिफोर द रॉंग फोरम, सो दिस ऑनरेबल कोर्ट may be pleased to hold our reason as just and sufficient, and we should be allowed to take part in the litigation. तो फॉर्मल ऑर्डर पास करते
तुम्हाला काय म्हणतो, हायकोर्टात गेली होती ती कॉपी दाखल करा, हायकोर्टाने जी ऑर्डर पास केली होती तुम्हाला रिटर्न केल्या तरी दाखल करा. कारण काय, नो सूट शॅल फेल or no proceeding shall fail because it is filed before the wrong forum or before the wrong jurisdiction. चुकून दावा जर अमरावतीत दाखल झाला असेल तर तो अकोल्याला वापस येईल, तो डिसमिस होत नाही. जसं असं आहे की नो सूट शॅल फेल फॉर नॉन जेंडर ऑफ नेसेसरी पार्टीज. तुम्ही जर आवश्यक ज्या पार्टी जर केलेल्या नसतील केसमध्ये तर दावा तुमचा फेल होणार नाही. न्यायालयाने तुम्हाला सांगायला पाहिजे की तुम्ही यांना पार्टी करा. तुम्ही त्यांना जर पार्टी केल्यानंतर पुन्हा जॉईंटर ऑफ पार्टीज, पुन्हा सापशिडी सारखी केस पुन्हा शून्यपासून चालेल, तो विषय वेगळा, पण तुमचा दावा काही डिसमिस होणार नाही. ज्या केसेस आम्हाला लांबवायचे असतात किंवा ज्याच्यामध्ये आम्ही भाडेकरूंसाठी असतो त्यामध्ये आम्ही मुद्दाम काही नेसेसरी पार्टीज ऍड करत नाहीत. माझे कलिग मला विचारतात की दादा नोटीसचं ड्राफ्टिंग त्यांनी घेतलेलं असते, ते म्हणतात दादा हे 2 पार्टी आपले तुमच्याकडून राहून गेले पार्टी करायची. मी त्याला म्हणतो राहून गेलं तर राहू द्या, तर राहू दे तर राहू दे. कारण ते सगळ्यांना पार्टी केलं तर 3 महिन्यामध्येच तो दावा येईल. मग एखादा साहेब जेव्हा आपल्या मागे लागतो, पार्टीला बसतो, तो आजच्या आताच चालवावं लागतो. मी या महिन्यात त्याचं डिसिजन करतो, मग आम्ही हळूच नेसेसरी पार्टी समोर आणतो. तो खरंच त्याचा तो मुलगा असतो, साहेब का नाही म्हणते त्याच्यामध्ये. म्हणजे काही गोष्टी आपल्याला केसमध्ये लॅकुना ठेवलेच पाहिजे असं नाहीये. नाही तर काय होईल की आपण असे विचित्र लॅकुना ठेवायचे पक्षकार हारायचा त्याच्यामध्ये. जो लॅकुना इझिली क्युरेबल आहे तेवढंच करा. नाही तर म्हणाल की खोत साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं होतं पण तुमचा पक्षकार माझा दावा दाखल करेल की तुम्ही याला राहून सल्ला दिला होता आजच्या मीटिंगमध्ये. आता हे जे बेसिक जे कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असा आहे लिमिटेशन ऍक्टचा की लिमिटेशन once starts to run it never stops. एक तर लिमिटेशन स्टार्टच होत नाही आणि स्टार्ट झाली तर ती थांबत नाही. म्हणजे जर तुम्ही न्यायालयामध्ये तुम्ही जर डिपेंडंट असाल हे प्रूव्ह करू शकले असाल की समोरच्याला हे नॉलेज झालेलं आहे, मी एक मृत्यूपत्र केलेलं आहे, ते मृत्यूपत्र जे आहे ते समोरच्याने चॅलेंज केलं 10 वर्षानंतर आणि त्यांनी असं म्हटलं की हे बोगस मृत्यूपत्र आहे, आम्हाला असं म्हणायचं आहे की मृत्यूपत्र तर तुम्हाला त्याच दिवशी माहीत झालेलं होतं, बोगस आहे तर तुम्ही त्याला म्हणजे अर्थात ज्यांनी एक्झिक्यूट केलं तो वारल्यानंतर मृत्यूपत्राचा स्टार्ट तिथून होईल. पण जर आपण असं एखादं नॉलेज जर आणलं असेल किंवा आमचं टॅक्सेशनचे काही वाद होते त्या ठिकाणी आम्ही मृत्यूपत्र दाखल केलं होतं, म्युन्सिपाल्टीला आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही मृत्यूपत्राची कॉपी आम्ही दाखल केली होती, त्यावेळेला या प्रतिवादीला ते मृत्यूपत्राची आम्ही कॉपी दिली होती. तर नॉलेज इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ लिमिटेशन, एक लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा समोरच्याला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आपल्याकडून देण्यात येते तेव्हा तुम्ही समजून जा की लिमिटेशन स्टार्टेड टू रन. एखादा भाऊ जर अमेरिकेत राहत असेल आणि तो 20 वर्ष जर भारतात आलाच नसेल, त्या प्लॉटवर जर एखाद्याने जर अतिक्रमण केलेलं असेल, हा असं नाही म्हणू शकत की बाबा मी तर 20 वर्ष अगोदरपासून अतिक्रमण केलेलं आहे, लिमिटेशन तिथून स्टार्ट झालं. तो भाऊ असं म्हणू शकतो की लिमिटेशन तर स्टार्टच नव्हतं झालं, मी कालच विमानाने उतरलो, जागेवर गेलो तेव्हा मला अतिक्रमण दिसलं. म्हणजे लिमिटेशन स्टार्ट्स टू रन फ्रॉम द डेट ऑफ नॉलेज and when it starts to run it never stops. लिमिटेशन ऍक्ट मध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, पर्सन अगेन्स्ट डिसेबिलिटी. डिसेबिलिटी म्हणजे एक डिसेबिलिटी असते मायनर आणि एक डिसेबिलिटी असते ल्युमॅटिक और इन्सेन. इन्सेनच्या विरुद्ध लिमिटेशन धावणार नाही, मायनरच्या विरुद्ध लिमिटेशन धावणार नाही. पण बेसिक लक्षात ठेवायचं की जी व्यक्ती मायनर असेल ती ज्या दिवशी मेजर होईल तिथून 3 वर्षामध्ये आपल्याला दावा करणं गरजेचं आहे. किंवा पागल जो माणूस आहे तो जेव्हा चांगला होईल तिथून त्याच्या विरुद्ध लिमिटेशन स्टार्ट होईल.
बेसिक कन्सेप्ट नेहमी आहेत आपल्याला अपील मध्ये. आपण जेव्हा लिमिटेशन काउंट करतो, सर्टिफाईड कॉपी काढली, मग आपण तिथे पुन्हा सुपरिटेंडेंट दादांच्या जवळ जातो दाखल करायला. ते म्हणतात की तुमचा दावा 3 दिवसांनी टाइम पार्ट आहे. तेव्हा आपल्याला माहित पाहिजे की सर्टिफाईड कॉपीला जो वेळ लागतो, जजमेंट आज झालं, मी आजच सर्टिफाईड कॉपीला अर्ज केला, मला 3 महिन्यानंतर सर्टिफाईड कॉपी मिळाली, 3 महिने प्लस 1 मंथ, मला आता 4 महिन्याचा काळ मिळेल अपील करायला. पण हे दादा लोक काय करतात, त्याच्यामध्ये टोल टू अपियर एक वाक्य टाकून देतात. ज्यांनी सर्टिफाईड कॉपी घेतली असेल त्याने मागे शिक्का पहा, रिसिव्ड ऑन, टोल टू अपियर ऑन, कॉपी रेडी ऑन अँड कॉपी डिलिव्हर्ड ऑन. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की या 4 तारखा बरोबर आहे ना. त्यांना आपण सांगतो की एकच तारीख टाका म्हणून, त्याच्यामध्ये भांडायला पाहिजे, त्यावेळेला त्यांच्या मनाने करू द्यायला पाहिजे, म्हणजे लिमिटेशनचा आपल्याला फायदा होईल. नाहीतर टोल टू अपियर जर 4 दिवसात असेल आणि तुम्ही जर समजा 3 महिन्यानंतर घेतलं असेल तरी लिमिटेशन स्टार्टेड आफ्टर 3rd डे. मग आता एक कन्सेप्ट आपल्याला अजून माहित पाहिजे, 3 वर्षाची मुदत पैसे वसूल करायकरता आहे. आजची तारीख किती आहे? 16/3. आजचा दावा केव्हापर्यंत मुदतीत राहील? 16/3 किती? 26, 27, 28, 29. मग किती? 16/3 की 15/3? हा, किती? 15/3 कोण कोण म्हणते हात वर करा. 15/3 बरं. 16/3 कोण कोण करते हात वर करा. बरं, 17/3 मध्ये दावा लिमिटेशन राहील मध्ये राहील असं कोण म्हणते सांगा. आहे ना लिमिटेशन मध्ये कन्फ्युजन? 3 वर्ष कसं कॉम्प्यूट करायचं, किंवा 1 वर्ष कसं कॉम्प्यूट करायचं, किंवा 1 मंथ कसं कॉम्प्यूट करायचं, त्याचा मी तुम्हाला सिद्धांत सांगतो. लिमिटेशन विल बी ऑन द करस्पॉन्डिंग डेट ऑफ द ग्रेगोरियन इयर. मराठी कॅलेंडर नाही जाणणार. मग कोणत्या ह्याच्यामध्ये 28चा महिना राहील, कोणत्या ह्याच्यामध्ये 29चा महिना राहील. मराठी महिने 30 दिवसाचे राहतील. म्हणजे आजची 16 आहे ना, तर 16/3, 26 ते 27, 28, 29 पर्यंत लिमिटेशन मध्ये आहे. पण अजून एक त्याच्यामध्ये ग्रेस दिवस असतो. लिमिटेशन ऍक्टचा एक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, द डे ऑन विच लिमिटेशन स्टार्ट्स टू रन शुड बी एक्सक्लुडेड. म्हणजे आजचा 16 दिवस सोडला, मोजायचं कसं? 17, 18 असं मोजायचं. म्हणजे मग आता आपला दावा 1 दिवस 15 मध्ये नाही मोजायचा, म्हणजे अवर्स नाही मोजायचे. 16चा 16 आणि 1 दिवस हा आपल्याला जो ग्रेस मिळालेला. कारण लिमिटेशन ऍक्ट म्हणते द डे ऑन विच लिमिटेशन स्टार्ट्स टू रन इज एक्सक्लुडेड देअर फ्रॉम. जसे हॉलिडेज तुम्हाला एक्सक्लूड करता येतात, तसंच या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की आज 29वा दिवस आहे आणि आजपासून आपल्याला समर हॉलिडेज लागत आहेत. ते समर हॉलिडेज आपल्याला 6 महिन्याचे आहेत. ते समर हॉलिडेज आपले ज्या दिवशी संपतील त्या दिवसापासून, म्हणजे हे समर हॉलिडेजचे दिवस आपल्याला, म्हणजे हॉलिडेज 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, त्या दिवशी समजा रविवार असेल. कधी कधी आपण बेनिफिट असा घेतो की चूक होऊन जाते. मग असं लक्षात येते की आपण दावा शनिवारीच दाखल करायला पाहिजे होता. शनिवार रविवार सुट्टी येते. दावा जरी तयार नसला तरी आपण जेव्हा सोमवारी दावा दाखल करायचा तेव्हा त्या दाव्यामध्ये लिहायचं की आय ड्राफ्टेड द सूट ऑन सॅटरडे, इट वॉज रेडी ऑन सॅटरडे, सॅटरडे अँड संडे being holidays, it was duly and carefully presented on the ensuing day, that is Monday. अशा प्रकारचे हे बेसिक कन्सेप्ट या कायद्यामध्ये आहेत. खूप चांगला कॉमन सेन्सचा कायदा आहे. एवढे विषय मी आज जे सांगितले की तुम्हाला लिमिटेशन ऍक्टचं पुस्तक घेऊन पाहायचं काही गरज भासणार नाही. माझ्या मनातले विषय मी तुमच्याजवळ सांगितले. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील किंवा काही डिफिकल्टी असेल, कारण आयोजकांनी
मला जास्तीत जास्त 1 तास बोलायला सांगितलं होतं. 4 वाजून 1 मिनिटांनी सुरुवात केली, पण 5 वाजून 5 मिनिट झाले. त्याच्यामुळे त्यांच्या लिमिटेशन मध्ये, लिमिटेशनचा आपला कायदा असल्यामुळे लिमिटेशन मध्ये राहायला पाहिजे. डिले कंट्रोल किती होणार आहे? थोडासा होणार आहे. त्यांच्या लिमिटेशन मध्ये मी आटोपतं घेतलं. पण आता तुम्ही जे काय प्रश्न विचारणार असाल तर त्या लिमिटेशनला माझी काही अडचण नाही. तुमचे किती प्रश्न असतील तर मी उत्तर द्यायला तयार आहे. मला वाटते संपले सगळ्यांचे. काय पाटखेडकर साहेब, तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का आपल्या मुलांच्या वतीने? आपण मागे 2 दिवसापूर्वी आपण या स्टडी सर्कलचं उद्घाटन केलं गांधी सरांच्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शुक्रवारी सरांना फोन केला. तर सरांनी तुम्हाला सांगतो की कुठल्याही विचार न करता त्यांच्या इतक्या बिझी शेड्यूल मध्ये, इतक्या व्यस्त वेळापत्रकात सरांनी आम्हाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आम्हाला हो म्हणतं. इतकंच नाही तर सर माहिती तुम्हाला ज्या ज्यावेळी असं वाटेल की सर हा विषय जो आहे ह्या विषयावर तुम्ही मला बोलायचं आहे